52, 51. बघा परत एकदा पाऊस येण्याआधी हा सामना सुरू करणं गरजेचं आहे. 50, 45, 45 सेकंद. सामन्याला सुरुवात करा. 40, 40 सेकंद आहेत. 40 सेकंद आहेत. बॅट्समन चला लवकर आपल्या जागेवरती. पुन्हा एकदा गार हवा सुटले. 35, 35 सेकंद आहेत. 32, 32 सेकंद. 30, 30, 30, 25, 25, 25, 20, 17, 15, 15, 12, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. एकदा सगळ्यांनी टाळ्यांचा गजर करा. आणखी एक क्वालिफायचा मॅच अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे. एकदा सगळ्यांचा आवाज होता. बरं गणपती बाप्पा. थँक्यू. स्वप्नील कुल्लम, स्वप्नील कुल्लम आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. मेहरबान राजेंद्र शिंदे युवा मंचाच्या वतीनं. फिलहाल 83 रनों की जरूरत है और पहली गेंद पर सिंगल कृष्ण पवार के ऊपर रहेगी निगाहें. अब मजा आएगा. पैटर्न बहुत इंटरेस्टिंग. 3 ओवर का जो खेल है ना मुझे बहुत इंटरेस्टिंग लग रहा है. मागच्या सामन्याचा विचार जर केला तर ज्यावेळेस यश एंटरप्राइजेस संघ धावेंचा पाठलाग करण्यासाठी उतरला पहिल्या चेंडूवर कृष्ण पवार बाद झाले होते. परंतु विकी मुंडेनं जो डाव सावरला, विकी मुंडेनं जे अर्धशतक बनवलं तिथे मात्र संघानं विजय मिळवलेला होता. आता काय होईल या मॅचमध्ये? अखूट टप्प्याचा बॉल आहे. पुल करत असताना भैया मणियार यांच्या बॅटमधून एक शानदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका, अद्भुत फटका. बॉल सीमारेषा पार. भैया मणियार यांचा चौकार. वेलकम बाउंड्री. बहुत ही बेहतर स्ट्रोक बल्लेबाज भैया का. गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार. कदमों का इस्तेमाल किया गया था. ओवर एम्बिशियस शॉट था बल्लेबाज का. भैया मणियार अंडर प्रेशर बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं. जहां पर बल्लेबाजी कर निशान निकोट कमबैक करना चाह रहे हैं. इस 3 गेंदों की कहानी देखें तो पहली गेंद पर सिंगल शाहरुख, दूसरी गेंद पर चौका और तीसरी गेंद पर भैया को खामोश रखा विशाल निकोट ने. कमी गतीने टाकला यावेळेसचा बॉल. थोडासा जर पाहिलं तर फलंदाजाला हा चेंडू बीट करून गेलेला आहे. अर्थात कमी गतीने देखील टाकला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू वळाला देखील आणि सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलेला आहे. म्हणजे विकेट टेकिंग डिलिव्हरी म्हणून आपण या चेंडूकडे पाहत असतो. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा कारगर ठरतो चेंडू आणि त्याचा वापर विशाल निकोट करतायत. टप्पा खाते उछाल मिला था. गेंद बिल्कुल बाउंस जरूर मिला था और उसके बाद ज्यादा ऑफ स्टंप के बाहर चले गए. टर्न एंड बाउंस. ऑन साइड पर स्विंग किया. ऑन लेग पर खिलाड़ी मौजूद. आउट. बल्लेबाज भैया बैक टू द पेविलियन. अब सफलता मिली है विशाल निकोट को. पहले विकेट का पैदान, पहला ब्रेक थ्रो अपनी टीम के लिए दिलाते हुए. स्क्रिप्ट लिहिल्यासारखं वाटतं. अगदी सेम स्टोरी तशीच होती. ज्यावेळेला आपण बघितलं युवराज बॅटिंग केलं आणि तिथे तो फटका खेळल्यानंतर वाटतं छोटं सीमारेषा आणि कोणाचं रिॲक्शन पण आता पण वाटलं भयाने हा फटका खेळेल तो सीमारेषा पार जाईल. अगदी बॉर्डरवरती अप्रतिम झेल टीमला गेलाय. इन्साइड आउट खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क नाहीये. सचिन संघाचा नेता मैदानावरती दाखल झालाय. धावसंख्या 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ अप्रतिम आहे. सुंदर गोलंदाजी. दोन्ही बाजूने तसंच तसं उत्तर दिलं जातं. शेवट जर बघितलं 2-3 षटकामध्ये धावा आल्या. 36 चेंडू 78 धावांची आवश्यकता. कुठेही जाऊ नका. पाहत राहा एकत्र डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषकाचा थरार.
संघाचा संघनायक युवराज गुंजाळ. आखूड टप्प्याचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळाला. मिड ऑफच्या दिशेने बॉल गेलेला आहे. धावी ते मिळणार नाही सर. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. रणनीती महत्त्वाची ठरणार आहे. कशा पद्धतीनं फलंदाजी होणार, कशा पद्धतीनं गोलंदाजी होणार, कोण जाणार फायनलला आणि कोण जिंकणार या स्पर्धेला याची प्रतीक्षा आता आपल्या सर्वांना आहे. शांत पक्षाप्रमाणे आपण ही प्रतीक्षा करतोय. ओहो, कमाल का स्ट्रोक. कृष्णा का पलटवार. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर और कमाल का छक्का. गेंद बाउंड्री लाइन के बाहर चेहरों लग. मैग्निफिसेंट स्ट्रोक. फिलहाल टीवी अंपायर थोड़ा बिजी हो जाएंगे. ज्यादा एफर्ट लगाया था वो देखा जाएगा. युवराज गुंजाल और सामने बल्लेबाज कृष्णा पवार. कृष्णा हमला कर रहे हैं बीच मैदान पर. टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा वही देखना बहुत जरूरी. वैसे लेग ब्रेक गेंद थी लेकिन थोड़ा सा पीछे चले गए और खूबसूरती के साथ कीप स्ट्रक कवर बाउंड्री की तरफ इनसाइड आउट. एक बेहतरीन स्ट्रोक था. ज्यादा मूवमेंट नहीं थी. बॉडी का बैलेंस देखिए, एक बार बल्ले का चेहरा देखिए, बहुत बेहतरीन. और सबसे बड़ी बात है शाहरुख, हेड पोजीशन. हेड पोजीशन बहुत अच्छी थी बल्लेबाज कृष्णा की. अब चक्कर वो डिसीजन आ रहा है इसलिए आंकड़े नहीं बदल रहे. अब खेल बदलेगा, खेल का रंग बदलेगा. मौसम तो ऑलरेडी बदल चुका है. नक्कीच इथे आपण कृष्णा पवार यांनी फटका तर चांगला खेळला परंतु डिसिजन पेंडिंग आहे. चेक केलं जाते. गोलंदाजाने ओव्हरस्टेप केली आहे का त्याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना असणार आहे. परंतु दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अर्थात 6 धावा मिळतील तिथे आणि पलटवार दुसऱ्या डावामध्ये होताना पाहायला मिळतं. हर वार का पलटवार कृष्णा पवार. जबरदस्त स्ट्रोक त्याने खेळला. हर सवाल का जवाब है कृष्णा पवार. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी. जो इनका प्रदर्शन है मैं आपको बताऊंगा टॉप रँकिंग की बात. ब्युटिफुल. सुख म्हणजे काय असतं त्याची अनुभूती देणारा हा फटका. हे सिरियल नाहीये, सिरियलचं नाव नाहीये. काय फटका खेळलाय. क्लासिकल कव्हर ड्राइव्ह कृष्णा पवारच्या बॅट बद्दल खडखडीत चौकार. मॅग्निफिसेंट स्ट्रोक. शानदार खेळी साकारतो कृष्णा. ड्राईव्ह केला पहा. ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल आणि तिथे हा सुंदर स्ट्रोक खेळलाय 4 धावेंकरिता कृष्णा पवारच्या बॅटमधून. हा फटका आलाय यावेळेस इनसाइड आउट. आउटस्टँडिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय यावेळेस. कृष्णा पवारचा वार. ब्रँड ऑफ सोलापूर. सोलापूरचा तडाखा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पारितोषिक मैदानावरती कृष्णासाठी आहे. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरचा विचार जर केला तर युवराज गुंजाळ यांच्या विरुद्ध 19 धावा खर्च करण्यात आल्या आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिले आणि या 30 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता असणार आहे. असं नाहीये की फलंदाजी करणारा संघ चांगल्या स्थितीमध्ये
परंतु गोलंदाजी करणारा संघ देखील आता इथून पुढे पुनरागमन करू शकतो, कारण मॅच दोन्ही बाजूला झुकलेली आहे. असं नाहीये की आता एका बाजूला सामना गेलेला आहे. प्रयत्न तुम्ही करत राहा, यश नक्कीच मिळणार आहे. कारण स्वप्न तुम्ही पाहिलंय ना, या स्पर्धेला जिंकायचं, तर मग मेहनत करून त्या स्वप्नापर्यंत तुम्हाला जावं लागणार आहे. जी, आपने बिल्कुल सही कहा, मेहनत तो आपको करनी पड़ेगी. बढ़िया गेंद, अब मजा आएगा. आइकॉन है दोनों तरफ से खिलाड़ी की अगर बात करें तो एक तरफ बल्लेबाजी करें कृष्णा पवार, दूसरी तरफ से विशाल निकोट गेंदबाजी करने के लिए जो पोजीशन बना रहे थे ना, देखिए एक्शन जैसे गए 7 पर आपका ये गेंद जो है क्या हुआ था मैदान के अंदर, ये पोजीशन बना रहे थे कृष्णा, जब पोजीशन बना रहे थे तो बहुत अच्छी तरह से फॉलो किया विशाल निकोट ने. ऑन पर गेंद दिया बाउंड्री नंबर 9 पर खिलाड़ी क्या इस गेंद को रोक पाएंगे, नहीं रोक पाएंगे. शानदार स्ट्रोक कृष्णा का, गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. तालियां बज रही है, तालियां बज रही है. क्या मैच चल रहा है, डायमंड का डायमंड लोहा लोहे को काटता है. हनुमत गमाने पर टीम के ओनर है, लेकिन इस वक्त कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं फिलहाल. बीच में वो खिलाड़ी आ गया, इसीलिए वो कुछ दिखाई नहीं दे रहा कि वो शॉट कौन सा है, लेकिन गजब का शॉट था. तारामंडल में गेंद गगन चुंबी सिक्सर कृष्णा के बल्ले से. आक्रमक, स्फोटक, विध्वंसक सुनामी पाहायला मिळते इथे फलंदाज कृष्णा पवारच्या माध्यमातून. विनोद पानसरे साहेबांच्या वतीनं कृष्णा पवार यांच्या अर्धशतकासाठी 1100 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. 25 चेंडूंचा खेळ बाकी आणि 47 धावांची आवश्यकता. गोलंदाज विशाल, टप्प्याचा बॉल इथे यशस्वी ठरलेत. यावेळेचा बॉल रिव्हर्स करत पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमारेषा पार, कृष्णा पवारचा चौकार. सुंदर बल्लेबाजी, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, रत्नात्मक तरीके से गेंद को खेल दिया था. और अब चक्कर 24 गेंदों का खेल, 43 रनों की जरूरत है. ईंट का जवाब पत्थर से देने की पूरी कोशिश हो रही है बीच मैदान पर. डॉक्टर सुजय दत्ता विखे पाटिल चषक 2025 बेहतरीन खेल मैदान के अंदर हो रहा है, उसमें कोई संदेह नहीं है. कृष्णा के अर्धशतक के लिए टीम के ओनर विनोद पानसरे साहब की तरफ से 1100 रुपये का इनाम है. अब चक्कर पहला विकेट जल्दी गिर गया था. सचिन और कृष्णा ने बहुत बढ़िया तरीके से पारी को संवारा है, जिसमें कृष्णा पवार का योगदान बहुत बड़ा. 12 गेंदों में 24 गेंदों में 43 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. बशीर को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए, कम बॉक्सिंग से गेंदबाजी कर रहे हैं. और सामने बल्लेबाज टीम के कप्तान सचिन शिरतान. और ये एक ऐसे खिलाड़ी हैं जिनके पास अनुभव है, तो शाहरुख मजा आएगा. ये भाई बैटल बहुत इंटरेस्टिंग. 24 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलेला आहे. जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. विकेटचा शोध घेतला जातोय.
कारण एखादी विकेट जर आली तर मग गोलंदाजी करणारा संघ तिला सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो आणि तोच प्रयत्न आता गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून देखील होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत बशीर शेख, तर समोर सचिन शिरतार. एक बाद 40 धावा. बाहेर जाणारा बॉल बॅट टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लगेचच या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलं, कारण ऑनफिल्ड व्हाईट बॉलचा इशारा आला होता आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. DRS से लिया गया. बशीर जो बल्लेबाजी के मैदान के अंदर तो सचिन बल्लेबाजी करना हड़बड़ाहट के साथ कर रहा है, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर है, उसके बाद में थोड़ा लेग स्टंप की तरफ चलेंगे और बशीर को लग रहा है कि ये फेड डिलीवरी होनी चाहिए. ऑनफील्ड अंपायर को लग रहा है कि ये वाइट बॉल है, मतलब वो वाइट बॉल का इशारा किया गया, चालन किया बशीर ने. टीवी अंपायर को क्या लग रहा है, वो क्या देख रहे हैं, वो भी एक बार फिर इंपॉर्टेंट है. एक बॉल, एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है. मिस्टर निकोट को आप देख रहे हैं इस वक्त स्क्रीन पर, डिसीजन पेंडिंग है. कीप रोलिंग. अंपायर को बताना होगा क्या अच्छी हो गई है बॉलिंग, क्या गेंदबाजी बहुत अच्छी हुई है, वो एक बार फिर बताना है. क्या ये फेयर डिलीवरी है या नहीं, एक बार फिर यह बताना है. सबकी निगाहें वार रूम की तरफ है और अब फिलहाल अंपायर ये भी देखिए अंपायर भी देख रहे हैं स्टूडियो की तरफ. सबने सुलावी द्वारा दिखाया जाएगा. पोजीशन में आ गया अंपायर, अब पोजीशन में है और सतीश भालेराव और संतोष भालेराव और संतोष भालेराव इस वक्त टीवी अंपायर है. अब जाकर सतीश भालेराव. इट्स फेयर डिलीवरी. तो आपका DRS जो है ना वो सक्सेसफुल हुआ है, तो रिव्यू आपने रिटेन किया है बशीर. अब ज्यादा हो गया, अब तो बिल्कुल अंपायर एक्सरसाइज करेंगे. व्हाइट बॉल का इशारा हुआ. अब जाकर स्कोर आगे बढ़ता हुआ. चौथा ओव्हर 41 रन 1 विकेट के नुकसान पर. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर होता आणि हा चेंडू लेग स्टंपच्या बराचसा बाहेर. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, धावफलक 41 आकड्यावर जाताना दिसतं. सामन्याचं समीकरण आता बदललंय. 23 चेंडूंचा खेळ बाकी आणि या मॅचला जिंकण्याकरिता 42 धावांची आवश्यकता. बशीर शेख गोलंदाजी करण्यासाठी. बाहेर जाणारा बॉल तिथे जर बघितलं तर क्षेत्ररक्षण तितकंच जबरदस्त होताना पाहायला मिळतंय. खूप चांगला स्टॉप पाहायला मिळतो तौसिफच्या माध्यमातून. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. बशीर शेख कोथरूड प्रीमियर लीगमध्ये खूप चांगला खेळ बशीरचा राहिला होता. अकोले तालुक्यातील खेळाडू आहेत. या स्पर्धेमध्ये अकोले तालुक्यातील अनेक खेळाडूंनी प्रभावित केलं आणि त्यातलंच एक नाव म्हणजे बशीर शेख. आगे आकर गेंद को खेल दिया, बहुत ही अच्छा कदम ताल. गेंदबाज का हुआ बुरा हाल, गेंदबाज भूल गया अपना सुर और ताल. बल्लेबाजी सचिन की बेमिसाल 6 रन. इनटू द स्लॉट अँड बॉल आउट ऑफ द प्लॉट. सचिन शिरतारच्या रडार मधला बॉल आणि त्यांनी मात्र फेकून दिला ऑन साइडला सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस पुढे टाकला होता. यावेळेस लेंथ बॉलचा वापर करण्यात आला होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटचा खेळ आहे, क्षणार्धात होतंच्या नव्हतं क्रिकेटमध्ये होतं. त्यामुळे इथून पुढे काय होईल ते देखील सांगणं कठीण असणार आहे, कारण 20 चेंडूंमध्ये 36ची आवश्यकता आहे. जरी पहिला फलंदाज लवकर बाद झाला असला, 2 फलंदाजांनी चांगली भागीदारी केली असली, परंतु एखाद्या 2 विकेट्स जर लागोपाठच्या आल्या तर मग या मैच थोड़ी रंगतता प्रचार येऊ शकते. जी हाँ, इस वक्त बशीर गेंदबाजी कर रहे हैं राइट ऑफ ओवर द विकेट. इस बार ऑन साइड पर खेल दिया, बहुत ही खूबसूरत विकेट, लेकिन स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. ओह माय गॉड, कैच छोटा, सपना टूटा, मुकद्दर टूटा, बशीर का दिल टूटा. करे तो क्या करे, ये तो लड्डू था, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है और ये बिल्कुल आसान कैच था. शाहरुख, ये शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है. आपने जो है ना बिल्कुल इस वक्त आसान कैच को छोड़ दिया, कैच छोड़ दिया, मैच छोड़ दिया. ये तो आने वाला समय बताएगा. आता परिस हेलो 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 चिक, हेलो हेलो चिक चिक, दोन्ही माईकचा आवाज गेलाय. हेलो चिक, हॅलो हॅलो हॅलो. एक धाव इथे पूर्ण केली जात असताना झेल या अगोदर सुटला, त्याबद्दल आपण नक्कीच चर्चा करू, कारण आता परिस्थिती वेगळी आहे.
तुम्ही थोडंसं बॅकफुटवर गेलेला आहात आणि आपण त्या झेलाच्या अगोदर एक चर्चा देखील केली की एखाद्या 2 विकेट्स जर आल्या तर मग मॅचमध्ये गोलंदाजी करणारा संघ देखील शिरकाव करू शकतो. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 34 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आपके स्क्रीन पर है. 18 गेंदों का खेलना बाकी, 44 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. फक्त जास्त वेळ घेऊ नका, हा सामना आपल्याला लवकर संपवायचा आहे. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. बॅटिंग पाऊल पे इशारा मैदानवरती. 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 18 गेंदे 34 चाहिए मुकाबला जीतने के लिए. नाउ रिमेनिंग 18 डिलीवरीज एंड नीड 34 रन टू विन दिस मैच एंड वेरी गुड बैटल गोइंग ऑन हियर बिटवीन बैट एंड बॉल. अब मजा आएगा. फ्लैंक टिपर खिलाड़ी पॉइंट, एक कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, गेंदबाजी में किसको मौका मिलेगा वो देखना बहुत जरूरी है. संतोष दाभाडे को मौका मिला. सामने कृष्णा है, सेट बल्लेबाज है, 35 पर खेल रहे हैं. विनोद पानसेरे साहब निगाह रहे, एक बार फिर उनके भी रहेगी. कृष्णा के ऊपर 11 का इनाम इन्होंने लगाया है और गेंदबाज तैयार. 18 गेंदे 34, कांटे की टक्कर है. सेकंड क्वालिफायर आप देख रहे हैं. ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग बॉडी लाइन पर, एक फाइन लेग पर खिलाड़ी है. ज्यादा वक्त नहीं लेना, वक्त बहुत इंपॉर्टेंट. टाइम इज मनी. वक्त जो है ना आपको राजा भी बना सकता है, आपको रंग भी बना सकता है. तो 18 गेंदे 34 चाहिए. कृष्णा इस पक्ष स्ट्राइक रेट पर है. बैटिंग पावर प्ले लिया गया है. अब जाकर कितने खिलाड़ी बॉडी लाइन पर है. एक तो लॉन्ग ऑफ दिखाई दे रहा है, एक पॉइंट का खिलाड़ी. अभी भी फील्डिंग में तब्दीली हो रही है. स्क्वायर लेग को थोड़ा अंदर लेके आ रहे जिन्होंने कैच छोड़ा था. अब पॉइंट का खिलाड़ी वो भी दायरे के अंदर आ गया. तो 2 खिलाड़ी, एक लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट और लॉन्ग ऑफ, ये 3 खिलाड़ी बॉडी लाइन पर और बाकी सारे खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद. 18 चेंडू आणि 34 ची गरज आहे. म्हणजे एवढा डिफरन्स नाही आहे. तुम्ही करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेटमध्ये जर विचार केला, करंट रन रेट 12.25 आणि रिक्वायर्ड रन रेट 11.30, म्हणजे एवढा फरक नाही आहे. आखू टप्प्याचा बॉल, हा खराब चेंडू आहे आणि कृष्णा पवारला असे चेंडू तुम्ही टाकू शकणार नाही. हा बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बाजी करते हुए संतोष दाभाडे. ये अच्छी लाइन, ये लाइन डाली है, मजा आएगा. अब कृष्णा को एक कदम आगे सोचने का मौका, एक बार फिर अवसर आ गया है. बहुत ही इंपॉर्टेंट मैच. पहली गेंद पर लाजवाब स्ट्रोक कृष्णा का, दूसरी गेंद पर संतोष कमबैक कर रहे हैं. शानदार बैटल. अब जाकर तीसरी गेंद पर क्या होगा वो देखना बहुत दिलचस्प है. गोलंदाजाची दिशा ही सामन्याची दशा ठरवते आणि इथे तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. पहिला चेंडू थोडासा खराब, थोडीशी खराब दिशा आणि तिथे फलंदाजाला फायदा झाला. त्यानंतर गुडलेंथ आणि त्या परिसराचा खूप चांगला वापर करत बॉल थोडासा आतमध्ये आणला आणि त्या चेंडूवर जर बघितलं तर फलंदाज निष्प्रभ राहिले, निरुत्तर राहिले आणि संतोषनं तिथे पुढे आगमन केलंय. सामना बरोबर इथे, सामना रंगतदार होईल यात शंका नाही. पहा, प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. दोन्ही बाजूने जर बघितलं तर रणनीती आखल्या जात आहेत की या मॅचला कशा पद्धतीने बनवायचं, कशा पद्धतीने जिंकायचं, कारण मॅच महत्वाची आहे. फायनलला दोन्ही संघांना जायचंय. इस बार स्टोक अच्छा, लेकिन इसी स्टोक के लिए प्रोटेक्शन है लॉन्ग ऑफ पर. बैटिंग पावर प्ले 3 खिलाड़ी बॉडी लाइन पर रहेंगे. तो प्लान था विशाल निगोट का बल्लेबाज कृष्णा के खिलाफ, वो सक्सेसफुल हो रहा है. 15 गेंदों में 29 रनों की जरूरत है. स्कोर 54 रन, 1 विकेट का नुकसान पर. सेकंड क्वालिफायर पैसा वसूल हो रहा है. मजा आ रहा है दर्शकों को, एंजॉय करते हुए हर मोमेंट को. अब जाकर मौका मिलेगा. बल्लेबाज सचिन को 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं. कृष्णा 40 पर है. अर्धशतक के लिए 10 रन चाहिए और शाहरुख 15 गेंदों में 29. कहानी इंटरेस्टिंग है, नाखून चबाने वाला मैच. प्रेक्षकांचा मूड देखील गुड आहे आणि 54 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4.3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 15 चेंडूंमध्ये 29ची अजून आवश्यकता. संतोष दाभाडे, लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड अनुभव, टेनिस बॉल क्रिकेटचा प्रचंड अनुभव. चला, वेळ भरपूर तुम्ही घेताय. फिल्डिंग टीम आता विनंती आपल्याला राहील, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन. यावेळेचा बॉल लाखो टप्प्याचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला खेळलेला शतरक्षक डीपमध्ये. एकच धाव तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. सचिन शिरतारला या अगोदर जीवदान मिळालं. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही फलंदाजांना जीवदान देऊ शकणार नाही आणि फलंदाज त्यानंतर आपले रंग उधळत असतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला क्रिकेट जगतामध्ये बघायला मिळतात. 14 चेंडूंचा खेळ बाकी, 28ची आवश्यकता.
14 चेंडू 28ची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, परंतु त्यानंतर संतोषने खूप चांगलं पुनरागमन केलंय. जी हाँ, कम बैक इज बेटर देन सेट बैक. जिस तरह से पहली गेंद पर चौका था, वो गेंद लेग स्टंप के ऊपर थी, वो एक बार फिर दिशा बहुत खराब थी और इसके ऊपर हमला किया गया. राजू डाउकर सर बता रहे भाई घड़ी दिखा रहे हैं, घड़ी दिखा रहे हैं इस वक्त. अब तेज क्रिकेट नहीं खेल रहे, अब 6-7 ओवर का ही मुकाबला खेल रहे. और बारिश बारिश जो एक बार परेशान कर रही. देखिए बादल एक बार फिर उसकी आवाज में आ गई. तो ये इंपॉर्टेंट मैच है. 14 गेंदों का खेल, 28 रनों की जरूरत. कृष्णा ऑन स्ट्राइक. इस बार ऑफ स्टंप के बाहर जाके स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है. ब्यूटीफुल शॉट. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. देखिए आत्मविश्वास, देखिए कहां सिंगल खेलने वाले हैं. ये तो 6 के नीचे सोचते नहीं. ओहो, पावरफुल शॉट कृष्णा पवार का. गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर चली गई 6 रनों के लिए. प्रेशर बन रहा था, शाहरुख प्रेशर बन रहा था, उसको कम करने की कोशिश कृष्णा ने की है. लेकिन मैं देखना चाहूंगा अब संतोष साहब क्या जवाब देने वाले हैं. लाजवाब खेल मैदान के अंदर. धावेंची कोंडी ती फोडण्याचा प्रयत्न कृष्णाने केला आणि तिथे षटकार आला. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा दिलासा देऊन जातोय तो षटकार. तर बॉलच्या लाईनमध्ये आले होते आणि गोलंदाजाच्या वेगाचा चांगला उपयोग केला. शॉट सिलेक्शन चांगलं बघायला मिळालं कृष्णा पवार यांचं आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. एक तगडा आणि मजबूत फटका. कृष्णा पवारचा षटकार. 13 गेंदों में 22 रनों की जरूरत. इस ओवर की अगली गेंद संतोष राइट ऑफ ओवर 2 विकेट गेंदबाजी कर रहे हैं. हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं, लेकिन क्या ये कैच हो जाएगा? कैच हो जाएगा. गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग. चढ़ाई क्रिकेट का रंग, रंग में भंग. बल्लेबाज कृष्णा बैक टू द पेबल एंड गॉन. सफलता मिली है. थैंक यू डीजे.